नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 24 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या सर्व चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बिहार. बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यात सर्वात लांब पूल हा बांधण्यात येत आहे. तर मित्रांनो, बिहार राज्यात कोशी नदीवर देशातील सर्वात लांब पूल हा बांधण्यात येत आहे. मित्रांनो, नदीचं नाव लक्षात असू द्या. तर मित्रांनो, बिहार राज्यात 10.2 किलोमीटरचा हा पूल असणार आहे, जो देशातील सर्वात लांब नदीवर बांधण्यात आलेला पूल आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द हुड ग्लॅपो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूतान. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा मिळालेला आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती ठरलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इस्रो कडून भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आलेले आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुष्पक. मित्रांनो, इस्रो कडून भारताच्या पहिल्या पुष्पक या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आलेले आहे. मित्रांनो, इस्रोने पुष्पक या अवकाश यानाची यशस्वी चाचणी कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून घेतलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताने कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आलेले आहे? तर या देखील प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भूतान. भारत आणि भूतान देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार हे करण्यात आलेले आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर विजय भटकर. तर या वर्षीचा डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. डॉक्टर विजय भटकर यांना संगणक क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो, हा पुण्यभूषण पुरस्काराचे यंदाचे हे 36वे वर्ष असणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत सरकारने कोणत्या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हैती. मित्रांनो, भारत सरकारने हैती देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन हे सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती हे राबवण्यात येणार आहे, असा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो, ऑपरेशनचे नाव लक्षात असू द्या, इंद्रावती. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इस्रो. मित्रांनो, अवकाश क्षेत्रातील
मानला जाणारा हा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रो या अवकाश संस्थेला मिळालेला आहे. भारताची अवकाश संस्था इस्रोला चंद्रयान-3 मोहिमेसाठी एव्हिएशन वीक पुरस्कार मिळालेला आहे. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया. खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधलेला असून त्याला कोणाचे नाव दिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शिव आणि शक्ती. खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह हा शोधून काढलेला असून त्याला आता शिव आणि शक्ती असे नाव हे दिलेले आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या कंपनीने AI मॉडेल SIMA लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुगल डीपमाइंड. मित्रांनो, गुगल डीपमाइंड या कंपनीने AI मॉडेल SIMA हे लॉन्च केलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाच्या सह अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर नीरज मित्तल. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाच्या सह अध्यक्षपदी आता डॉक्टर नीरज मित्तल यांची निवड ही झालेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.